नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या सर्वांसाठी. CET सेल स्टेट कॉमन एंट्रन्स CET सेल महाराष्ट्र यांचं एक नोटिफिकेशन आहे, जे शिक्षण क्षेत्रातील भविष्यात शिक्षण क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या भावी शिक्षकांसाठी आणि युवकांसाठी महत्त्वपूर्ण आहे. तर महाराष्ट्र B.Ed जनरल आणि स्पेशलमध्ये जी CET होते त्या CETचे नोटिफिकेशन आहे. तर यात महत्त्वपूर्ण आहे की पुढच्या 2026-27चं जे प्रवेश प्रक्रिया आहे यासाठी महाराष्ट्राची जी CET होणार आहे B.Ed CET त्याचं नोटिफिकेशन आहे आणि त्याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस च्या संदर्भात याच्यात दिलेलं आहे. तर ही महाराष्ट्राची CET जी B.Ed CET म्हणतो आपण, ती CET चा ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दिनांक 8 जानेवारी 2026 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत अर्ज करता येणार आहेत. ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज करता येतील आणि आपला ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला परीक्षेसाठी प्रविष्ट होता येईल. परीक्षेची टेंटेटिव्ह CET एक्झामिनेशन डेट पण दिलेली आहे. ही परीक्षा ऑनलाईन CBT होत असते, त्याच्यामुळे 27/3/2026 ते 29/3/2026 या कालावधीमध्ये ही परीक्षा नियोजित आहे. ज्यांना B.Ed करून शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश घ्यायचा आहे असे सर्व पदवीधर युवकांसाठी युवतींसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आपले कोणी नातेवाईक किंवा आपल्या कुटुंबातील कोणी असेल, कोणी मित्र असतील तर यांना आपल्याला हे महत्त्वपूर्ण माहिती शेअर करायची आहे. आणि B.Edसाठीची CETचा अर्ज 23 तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक ज्या सूचना आहेत त्या याच्यात दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सोबतच जी LLBची CET आहे तीसुद्धा याच कालावधीमध्ये अर्ज करता येणार आहेत, 8 जानेवारी ते 23 जानेवारी. आणि LLBसाठीची जी 3 वर्षाचं LLBची CET असेल ती 1 एप्रिल ते 2 एप्रिल 2026 या कालावधीत होणार आहे. तर या परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण म्हणजे अपार ID हा मॅन्डेटरी आहे. अपार ID जर नसेल तर त्यांना डिजिलॉकरच्या माध्यमातून हे जनरेट करून अपार ID क्रिएट करावा लागेल आणि तरच आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. म्हणून कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू रेग्युलरली व्हिजिट आणि ऑफिशियल वेबसाईट ऑफ द स्टेट कॉमन एंट्रन्स स्टेट सेल. वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा या CET सेलवर अपडेट्स आणि डिटेल्स शेड्यूल दिलं जाईल ते सुद्धा उमेदवारांनी बघणं गरजेचं आहे. अपार IDसुद्धा आपल्या लॉकरच्या माध्यमातून आपल्याला घेणं क्रमप्राप्त आहे. तर ऑनलाईन स्वरूपामध्ये हे फॉर्म आपल्याला www.mahacet.org या वेबसाईटवर आपल्याला भरता येणार आहेत. तर एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आपण सर्वजण या अपडेट्सनुसार B.Ed CET असेल किंवा LLB CET असेल यासाठीचा आपण फॉर्म भरू शकतात. आपण निश्चितच याप्रमाणे कार्यवाही करावी. आपल्या सर्वांनी आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना शेअर करा. आपल्या मनापासून धन्यवाद.